नमस्कार मंडळी, कसं काय आपली पब्लिक मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवार म्हणले की फुल एन्जॉयमेंटचा दिवस. मग काय, आणि आज आपले सगळे मित्र येणार आहे आणि आज आपण खूप मजा करणार आहे. मस्तपैकी फ्रेश बिरेश झालो एकदम चकाचक. मग म्हणलं आता थोडं दुकानावर जाऊन थोडं काम बिम करावं. दुकानावर पोहोचलो, जे आपलं सगळं काम होतं ते काम केलं. मग तेवढ्यात ओम भाऊचा फोन आला. ओम भाऊ म्हणले मी आलोय कामावरतून, या मला घ्यायला. मग काय निघालो ओम भाऊला. मग खूप वेळानंतर ओम भाऊ आले घराच्या बाहेर. मग आम्ही निघालो आदित्य भाऊच्या लॅबला. हे बघा आपले आदित्य डॉन खूप अभ्यास करते बरं का. मग आम्ही डिसिजन घेतला मॅगी आणि भेळ करायची. भाजी मंडीत पोहोचलो, सगळी जी सामग्री होती कांदा लिंबू काय जे काय असून सगळं सामान घेतलं. इथे आम्हाला थोडं चिवड्या आणि मुरमुरे घ्यायचे. मग सगळं सामान घेतल्यानंतर आम्ही साईडवर गेलो. साईडवर येऊन बघतो काय, अरे बाबा एवढे दिवसापासून पावलो नाही म्हणून पाणी किती घाण झालं बघा. मग तेवढंच आपले जय शेठ आणि मानव शेठ आले आणि ते पण खाली हात आले. थोड्या वेळाने डोक्यात आलं सगळ्यांच्या, जे बनवायचं मॅगीच नाही आणली. अरे काय पागल पोरं आहे राव. जय शेठच्या घरी पोहोचलो. जय शेठच्या घरून मॅगी बिगी घेतली. ओम शेठ म्हणायला लागले थोडं मॅगीला चव बी लागली पाहिजे म्हणून जरा मीठ बीठ घ्या मस्त पैकी. साईडवर आलो, साईडवरून बघतो का, अरे बाबा आपले पहिले मस्त पैकी चूल बिल लावलेली होती. तर चूल बिलचं नियोजन केलेलं होतं, लाकडं बिकडं आणून ठेवले होते. लावलं पोरांना कामाला मस्त. इकडे आपल्या आदित्य शेठला म्हणलं कापा कांदे पटापटा. मग काय आम्ही इकडे भेळची तयारी करत होतो आणि ते तिकडे मॅगी तयारी करत होते. आपले मानव शेठ तुले भारी कांदे कापते राव. हा एकच नंबर बाई. शेठ तर डायरेक्ट मॅगी मध्ये जिरा सुद्धा टाकत होते. अरे म्हणलं तुला काय जिरा मॅगी बनवायची काय. हे बघा आपले आजचे आचारी. मग थोड्या वेळात मॅगी रेडी झाली. हे बघा तुमचा भाऊ आचारी. हा फुल काम फक्त कामच काम. मग काय सगळे बसले निवांत, खाली ताट पिठ वाढून घेतले. या मंडळी तुम्ही पण मॅगी खायला नक्कीच. काय थोड्या वेळाने मस्तपैकी जेवण बिवण झालं होतं सगळ्यांचं. जय शेठ डायरेक्ट घामाने वळले झाले होते. मग काय मी म्हणलं भाऊ सगळ्यांनी आपले आपले भांडे धुवून काढायचे भाऊ. चला तर मंडळी हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. लवकरच भेटू एक नव्या व्हिडिओ मध्ये. मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भावाला फॉलो करून ठेवा.